श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। 15 ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे, घटस्थापना आहे। तर या 9 दिवसांमध्ये महिलांनी आपल्या घरामध्ये घटस्थापना असो किंवा नसो, तुमच्या गावी घटस्थापना आहे, तुम्ही शहरामध्ये राहता कामानिमित्त व्यवसायानिमित्त, तर त्याही आपल्या घरामध्ये आपल्याला काय गोष्टींचं पालन करायचं आहे, काय नियम आहे जे 9 दिवस आपल्या घरामध्ये पाळलेच गेले पाहिजेत। बघा, माझ्या घरामध्ये घटस्थापना नाहीये त्याच्यामुळे मला काही नाही, किंवा मी सेवा नाही करायची, माझी जाऊ करते, माझ्या सासूबाई करतात, त्या करतात तर करता, मला काय करायचं आहे, आमचं त्यांचं बोलणं नाही किंवा भांडण नाही। तर बघा, तुमच्या घरी तुमची जाऊबाई असेल किंवा सासूबाई असतील, कोण असेल, तिथे घटस्थापना केली जात असेल, तिथे उपवास अखंड दिवा या गोष्टी केल्या जात असतील, तर त्या सेवेचं संपूर्ण जे फळ आहे ते त्यांना मिळणार आहे, कारण ते मनापासून श्रद्धेने त्या ज्या सेवा आहेत त्या करत आहात। मग तुम्हाला आपल्याला काही होत नसेल तर आपण वाईट विचार तरी करू नये, किंवा मला काय करायचंय, केलं तर केलं, सण आला आला काय गेला गेला काय, असं करू नका। कारण बघा, कुलदेवीची कृपा प्रत्येकालाच हवी असते, कारण जेव्हा आपल्यावर कुलदेवीची कृपा असते तेव्हाच आपला संसार हा सुखाचा होतो। बाळांना चांगलं वळण लागून त्यांच्या आयुष्यात म्हणजे त्यांना योग्य दिशा मिळते, जसं की करिअर मध्ये सक्सेस असेल, चांगलं वळण, बाहेर चांगली संगत असेल, या गोष्टी, त्याचबरोबर आपल्या पतीला बाहेर चांगली संगत, नोकरीमध्ये यश, व्यवसायामध्ये यश, संतान प्राप्ती, व्यवसाय असेल तर तो चांगला चालणं, घरामध्ये शांतता राहणं, किंवा स्वतःचं घर होणं, या सगळ्या गोष्टी, घरामध्ये पैसा टिकणं, पैसा येणं, आजारपणामध्ये पैसा न जाणं, या ज्या गोष्टी आहेत त्या जेव्हा कुलदेवीची कृपा आपल्यावर होते तेव्हा या सगळ्यात चांगल्या गोष्टी होत असतात। बरेच जण असे असतात बघा, की आपण जे म्हणतो ना, खूप इगो मध्ये असतं की मला काय, मला ते नाही, पण तुम्ही बघा, त्यांच्याकडे ज्या आपल्याला वरून गोष्टी चांगल्या दिसतात पण ते समाधानी नसतात। एक तर त्यांच्या मुलांना योग्य म्हणजे करिअर चांगलं मिळत नाही, शिक्षण घेत नाहीत, घरामध्ये रोज भांडणं असतात, बाहेर काही दाखवू द्या, घरामध्ये भांडणं असणार, किंवा घरामध्ये कोणाशी कोणी चांगलं बोलणार नाही, हे करणार नाही, घरामध्ये पैसा येणार नाही, घरामध्ये आजारपण असणार, पण वरून काय की माझं खूप चांगले, पण ज्याच्यात तुमच्या मनाला माहिती की तुमची काय अवस्था आहे। आणि या स्थितीमधून तुम्हाला कुठेतरी बाहेर यायचं असेल तर आपल्या कुलदेवीची सेवा करा, आणि कुलदेवीची सेवा करण्यासाठी हे नवरात्रीचे 9 दिवस जे आहेत ते अतिशय प्रभावशाली आहेत। आता तुमच्या जाऊबाईंकडे किंवा तुमच्या मेन घरी घट बसवले जातात, तर मग आपण इथे काय करायचं, जसं की आता मी पण करते, आपण जिथे राहतो कामानिमित्त व्यवसायानिमित्त, तिथे आपण काय करायचं, आपल्या कुलदेवीचा एखादा फोटो असेल, नसेल तर घेऊन या, कुलदेवीचा फोटो आपण मांडायचा आहे, त्याच्या समोर आपल्याला मंगल कलश स्थापन करायचा आहे। तुमच्या देवघरामध्ये चुकून झालं, कुलदेवीचा फोटो ठेवायचा आहे आणि त्याच्या समोर आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे, आणि आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये मंगल कलश असावा। आणि तुमच्याकडे नसेल तर या नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या घरी मंगल कलशाची स्थापना करायची आहे। जेव्हा आपण मंगल कलशाची स्थापना करतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये सगळं मंगलच घडत जातं, आणि जे काही इडापिडा संकट आहेत आपल्यावर येणारी, ती सर्वात अगोदर तो मंगल कलश स्वतःवर घेतो असं म्हटलं जातं। त्यामुळे बऱ्याच वेळेस बघा, बऱ्याच जणांचा नवीन जेव्हा मंगल कलश ते बसवतात तर त्याला तडा जातो, तर असं म्हणतात की आपल्यावर येणारं संकट त्याच्यावर म्हणजे टळलं, त्याच्यावरती गेलं। तर त्यामुळे मंगल कलश हा प्रत्येकाच्या देवघरात असावा। मंगल कलश कसा स्थापन करावा याबद्दलचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईल, मी ते तुम्हाला सांगेल। त्यानंतर आता या नवरात्रीमध्ये जे घट बसवण्यासाठी आपण माती वापरतो, तर ती माती शेतातील असावी याचा प्रयत्न करा। शेतातील जी माती मिळते, आजकाल विकत सुद्धा मिळते, तर ती तुम्ही घेऊ शकता, आणि शक्यतो जर हवा असेल तर शेतातली आपण जाऊन आणू शकतो, ती चाळून वगैरे ती आपण वापरू शकतो। त्यानंतर दुसरं म्हणजे की या नवरात्रीमध्ये जे आपण घटस्थापना करतोय, तर आपली जी कुलदेवीचा जो टाक आहे तो आपण घटी बसवतोय, बाकी सगळे देव किंवा बाकीचे सगळे टाक हे आपण घटी बसवत नाही आहोत। त्याच्यामुळे आपल्या देवघरात देवांची पूजा ही आपल्याला करायची आहे। घटस्थापना झाली म्हणून मी पूजा करणार नाही, दुसऱ्या टाकांची पूजा करणार नाही, देव पारुशे ठेवणार, असं करू नका। उलट बघा, जेव्हा आपण कोणतंही आपल्या घरामध्ये पूजा पाठ असेल, व्रत वैकल्य असेल, आपण अगोदर देवांची पूजा करतो आणि त्यानंतर त्या ज्या गोष्टी आहेत त्या करत असतो। त्यामुळे देवपूजा ही 9 दिवस आपल्याला कंटिन्यू
कंटिन्यू करायची आहे. नाही तर एकीकडे पुण्य घ्यायचं, एकीकडे आपण पाप घेतोय, तर असं करायचं नाहीये. आता घटस्थापनेच्या या 9 दिवसांमध्ये सर्वात महत्त्वाचं आपल्याला आपल्या कुलदेवीची सर्वात प्रभावशाली सेवा तो म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. दुर्गा सप्तशती हा ग्रंथ तुमच्याकडे नसेल तर तुमच्या आजूबाजूला जिथे पूजा साहित्य मिळतं, जे दुकान असेल तिथून तुम्ही आणू शकता आणि या 9 दिवसांमध्ये तुम्ही दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करू शकता. म्हणजे नवचंडी केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं, आपल्या हातून नवचंडी केल्याची सेवा घडते. ती कशी करायची याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला 14 पाठ करणं शक्य नसतील तर तुम्ही 5 करा, तुम्ही 9 दिवसात 9 पाठ करा. अगदी तुम्ही 9 दिवसामध्ये 1 पाठ केला तरीही चालेल. 9 दिवसामध्ये फक्त 1 पाठ कसा करायचा त्याच्याबद्दलचा व्हिडिओ लवकरच येईल. किंवा तुम्ही 9 दिवसात 28 पाठ सुद्धा किंवा संकल्पयुक्त यापेक्षा जास्त पाठ सुद्धा तुम्ही करू शकता. आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला या नवरात्रीमध्ये जर काहीच करणं शक्य नसेल, म्हणजे तुम्ही कुलदेवीचा फोटो ठेवून समोर अखंड दिवा पण तिथे लावणार नसाल, तर अगदी तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अखंड दिवा लावू शकता. आणि ज्या वेळेला आपण आपल्या घरामध्ये अखंड दिवा लावतो त्यावेळेला घराला कुलूप लावून आपल्याला कुठेही जायचं नसतं. आता तुम्ही म्हणाल आम्ही वर्किंग आहोत, आम्ही जॉब करतो, तर ठीक आहे, आपण म्हणजे जॉबचा एक टायमिंग असतो, त्या टायमिंग मध्ये जाऊ शकतो. पण रात्री तर आपण घरी येतो ना, रात्री तर आपल्या घराला कुलूप नाहीये ना, तर कुलूप लावून आपण फिरायला जाणं, गावाला जाणं या गोष्टी करायच्या नाहीयेत. जर आपण अखंड दिवा लावला असेल तर. आणि घराबाहेर जातोय तर अखंड दिवा जे आपण म्हणतो ना की काळजी तुम्ही घ्या की काही जो अनर्थ आहे त्या गोष्टी घडणार नाहीत. ह्या सगळ्या सेफ्टीच्या गोष्टी लक्षात घेऊनच अखंड दिवा लावायचा की नाही लावायचा हा ज्याचं त्यानं आपलं ठरवायचं आहे. या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपली जी कुलदेवी असते, कुलदेवीचा आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये वास असतो. त्यामुळे तुम्ही अखंड दिवा जरी नाही लावला, सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही आरती करा, आपल्या देवीची दिवा लावा, अगरबत्ती लावा, कुलदेवीचा 99 मंत्र असेल किंवा सिद्धकुंजिका स्तोत्र असेल किंवा दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल, हा तुम्ही फोनवर टीव्हीवर आपल्या घरामध्ये लावू शकता. कारण याने जे मंत्र स्तोत्र जेव्हा आपल्या घरामध्ये पसरतील तेव्हा आपल्या घरामध्ये सात्विक लहरी पसरतात. जी काही नकारात्मकता आहे ती दूर होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचा वास वाढतो. कारण बघा, बऱ्याच वेळेला आपण ऐकलं असेल की घरामध्ये चांगलं बोला, तोंडातून काढताय शब्द तर चांगले काढा असं म्हटलं जातं. का म्हटलं जातं? आपल्यासोबत आपल्या घरामध्ये वास्तुदेवता सुद्धा राहत असते आणि आपण चांगलं बोलू द्यात किंवा वाईट बोलू द्यात, जी वास्तुदेवता असते ती प्रत्येक आपल्या मुखातून निघणाऱ्या शब्दाला तथास्तु म्हणत असते. त्यामुळे चांगले शब्द नेहमी आपल्या मुखातून काढायचे असतात. या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. त्यानंतर या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये नॉनव्हेज असेल, ड्रिंक असेल, धूम्रपान, मद्यपान या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करायचं नाही. जे आपण सात्विक जेवण म्हणतो, सात्विक जेवण ग्रहण करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि घरामध्ये सुद्धा सात्विक जेवणच आपल्याला बनवायचं आहे. त्यानंतर चामड्याच्या वस्तू असतात त्या बरेच जण या 9 दिवसांमध्ये सोडतात. चप्पल सोडतात. तुम्हाला जर उपवास असतील तर आपण गादीवर वगैरे झोपायचं नसतं, घोंगडी असेल, चटई असेल, जमिनीवर आपण झोपायचं असतं. त्यानंतर तुमच्याकडे उपवास करण्याची ज्या पद्धतीने पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता. याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे. जर तुम्हाला पहिल्यांदाच उपवास करायचा असेल तर तो कसा करू शकता, नियम काय आहेत वगैरे सगळे ते तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर अतिशय महत्त्वाचं, नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्याला हे 9 पण दिवस किंवा अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी आपल्याला हवन करायचं आहे. हवन कसा करावा याबद्दलचा व्हिडिओ सुद्धा लवकरच आपल्या चॅनलवर येईल. त्यानंतर आपल्याला कन्यापूजन करायचं आहे आणि कन्यापूजन करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या 8 वर्षाखालील, ज्या 9 वर्षाखालील ज्या मुली असतात त्यांनाच आपण कन्यापूजनासाठी बोलवायचं असतं. नाही तर बरेच जण काय होतं की मोठ्या मोठ्या मुलींना सुद्धा बोलवतात, तर असं नसतं. ज्या मुलींना पिरियड्स आलेले नाही आहेत अशा मुलींना कन्यापूजनासाठी, भलेही ती एक असू द्या, असं काही नाही की तुम्ही 5 बोलवा, 7 बोलवा, 9 बोलवा, भेटल्या तर तुम्ही नक्कीच बोलवा, पण नसेल तर एक तरी बोलवा.
आपण ती 8 किंवा 9 वर्षाच्या खालची जी मुलगी आहे त्या मुलीला बोलवून आपण कन्यापूजन हे आपल्या घरामध्ये करायचं असतं। आणि या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जर आपली मैत्रीण असेल, आपले नातेवाईक असतील, आपले शेजारी असतील, जे कोणी आपल्या घरामध्ये स्त्री येईल त्या प्रत्येक स्त्रीला दूध असेल, चहा असेल हे आपण द्यायचं आहे, त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे। आणि जर तुम्हाला शक्य असेल तर आपण या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जे कोणी आपल्या घरी येईल स्त्री, सवाष्ण स्त्री, तिची ओटी भरायची आहे। आणि या नवरात्रीच्या 9 दिवस शक्य झालं तर, नाही तर कोणत्याही एका दिवशी आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे देवीचं मंदिर आहे तिथे जाऊन आपल्याला त्या देवीची ओटी भरायची आहे। खणा नारळाने जे आपण ओटी म्हणतो की जे 16 शृंगार असतात ते सगळं घेऊन आपल्याला ओटी भरायची आहे। याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईल। त्या पद्धतीने यापैकी ज्या गोष्टी आपल्याला पाळणं शक्य आहे, नियमांचं कधी बर्डन घेऊ नका। ज्या गोष्टी पाळणं आपल्याला शक्य होतील त्या गोष्टींचं नक्कीच पालन करा। आणि ज्या आपल्याला की नाही माझ्याकडून हे शक्य नाही तर आपल्या कुलदेवीची माफी मागा। कारण बघा शेवटी असं झालं तर तसं झालं तर असं नाही, आपणच आपल्या कुलदेवीला माफी मागायची, म्हणजे कुलदेवीला जे काही आहे ते क्लिअर सांगायचं आणि जशी भोळी बाबडी सेवा आपली घडते ती सेवा आपण करत राहायची। नक्कीच कुलदेवीची कृपा जी आहे ती आपल्याला प्राप्त होते। श्री स्वामी समर्थ।